असते हा सन्मान होतोय. धन्यवाद. आपण सर्व उपस्थित राहिलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आपला मनापासून आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण बाळा पवार सर यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद गणेश केसरकर सर आणि धन्यवाद सुरेश शिंदे सर. दहाव्या मॅच कडे हा सरळ निघून गेला विकेट कीपर कडे. चांगली गोलंदाजी सुनील उतेकर. पहिल्या मॅच मध्ये पहिली मॅच खेळत असताना तिकडे थोडस महागडे ठरले होते. षटकार आला होता पहिल्याच बॉलवरती त्याच्यानंतर धावा आल्या आणि परंतु या मॅच मध्ये आता करूया मरोस्थिती आहे जिंकायचं या दोन्ही टीमला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण सोराज त्या ठिकाणी त्याच्याकडून मिस फिल्डिंग बॉल सीमारेषा पार आणि धावा मिळत आहेत या बॉलवरती 4. क्षेत्ररक्षक तैनात आहे सोमनाथ. चेंडू अडवेल फेकेल त्यावर एक सिंगल प्राप्त केली आहे. सोमनाथला देखील आपण कित्येक वेळा पाहिलंय चांगली फिल्डिंग तो देखील करत असतो टीमसाठी आपल्या बोरावळे गावासाठी सिद्धिविनायक बोरावळे गावासाठी चांगली गोलंदाजी त्याची देखील नेहमी सातत्याने पाहायला मिळते. पुढचा बॉल कोलातला हेलिकॉप्टर खेळ आहे. किरण पवार याच्या बॅटमधून व्यासपीठाला मानवंदना देणारा हा खणखणीत षटकार. थँक्यू. व्यासपीठाला नसतं तर मला सलामी दिली असती चेंडूने. खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल प्राप्त केली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 12 या आकड्यावरती. शुभम मोतेकर पप्पी कालपासून खूप मजा घेतोय एंटरटेनमेंट घेतोय आमच्या समालोचक आणि पंचांचं देखील. खोलातला बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळा. हा देखील बॉल सहज निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण पवार बालकृष्ण जाधव याच्या बॅटमधून आता आला या षटकार. चौकार पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग झाली आणि त्याच्यानंतर धावा यायला सुरुवात झाली हे सुनील उतेकर म्हणत असतील. कारण पहिला बॉल चांगला टाकला होता. दुसरा बॉल देखील तेवढाच चांगला होता. स्वराजने तो चौकार सोडला. त्याच्यानंतर धावा 2 मोठे फटके आले षटकार आले. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 वरती जाऊन पोहोचली आहे. बाळकृष्ण जाधवने एक षटकार एक चौकार आणि किरण पवारच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. पोलादपूर तालुक्याची आणखीन एक चांगली स्पर्धा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची आणखीन एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 पर्व 5वं आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ आलाय. पहिलं षटक टाकलं सुनील उतेकर यांनी. त्यांचेच बंधू आता सोमनाथ उतेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सोमनाथ नौकुरी हाताचा गोलंदाज. खुलातला बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीपीड विकेटून समीर मापदी येईल. चांगली फिल्डिंग चेंडूची फेकी चांगली घ्यायली परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. या 2 धावा आल्या. सचिन सावंत सर पंचांच्या भूमिकेमध्ये एक लिजेंडी खेळाडू. बरीच वर्ष त्यांनी सातत्याने क्रिकेट खेळलं. सिद्धिविनायक बोरावळे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्याला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला. सुनील उतेकर यांनी 18. या षटकामध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती निर्णय पंचांचा थांबलाय. डिसिजन काय असणार आहे. सचिन सावंत एक उत्कृष्ट असे पंच या असोसिएशनला लाभलेत.
चला निर्णय कळवा पंच. नाही, नो बॉल नाहीये. धावा मिळतील या बॉलवरती 2. संघाची धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती. याच्यानंतरचा सामना JMCC किनेश्वरवाडी विरुद्ध KBCC खांडच यानंतरची मॅच असणार आहे. किरण पवार चांगली बॅटिंग तो करतोय. मोठे फटके 2 आले त्याच्या बॅटमधून. आडव्या बॅटनं कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक सुनील उतेकर चेंडूवरती येतील. एकच धाव मिळेल. जास्तीची घाई करणार आहे बाळकृष्ण देखील. आणि बाळकृष्ण देखील नेहमी सातत्याने ऑलराऊंडरची भूमिका आपल्या किनेश्वर गावासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी नेहमी देत आलाय. कापडी विभागासाठी देखील त्याने कित्येक स्पर्धांमध्ये ऑलराऊंडरची भूमिका त्याने बजावली आहे. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग ही त्याची खासियत राहिली आहे. परंतु आज या स्पर्धेमध्ये एक मोठी स्पर्धा खेळत आहेत SKMB ट्रॉफी. त्यामध्ये देखील त्याचा दमखम दाखवावा लागेल. फटका आलाय. समोर टाकलेला बॉल समोर खेळाय. क्षेत्ररक्षक आहे पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांनी प्रयत्न केले. प्रयत्न अयशस्वी. बॉल गेला सीमारेषा. बॉल त्याचा खरपूस समाचार बाळकृष्ण जाधवने घेतला आणि 6 धावा आल्या. आणखीन एक लोअर फुल टॉस ड्राईव्ह ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये समीर मापदी. चेंडूची फेकी होईल त्यावर एक सिंगल. चांगली फिल्डिंग समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अलीकडे साईनाथ नगर प्रीमियर लीग त्यामध्ये समीर मापदी संघाचे संघ मालक यांनी पोलादपूर 11 संघ दाखल केला होता. त्यामध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं. आणि संदीप कदम यांची देखील तिकडे चांगली खेळी चांगली बॉलिंग पाहायला मिळाली होती. आणखीन एक फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल होणार का पाहावं लागेल. सूरज चेंडू खाली गेलाय. झेल टिपलाय त्याने आणि पहिला धक्का बसलाय तो JMCC किनेश्वरवाडी या संघाला. थँक्यू. केतन पवार मैदानाच्या आतमध्ये येतोय. JMCC किनेश्वरवाडी. आज किनेश्वरचे 2 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. एक शिवा पवार त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विशाल पवारची खेळी चांगली राहिली. सकाळच्या 17 मधून तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. 4 मधून आपण पाहिलं आई गावदेवी जननी माता किनेश्वर हा संघ पुढे गेलाय. त्याच्यानंतर चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि आता या हाफ मधून एक संघ आपल्याला मिळेल. हा खोलातला बॉल बॅटची कडा घेऊन मागे जाईल. फटका आलेला नाही बरोबर केतन पवारचा. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एक बाद धावा झाल्यात त्या 28 धावा. म्हणजे या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यास सोमनाथने आणि एक विकेट देखील त्याला मिळाली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 51,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 31,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 15,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. ही या ट्रॉफी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून दिले गेल्यात. प्रतापराव पोपटराव दरेकर यांच्या स्मरणार्थ या आकर्षक प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी प्रत्येकी 5,555. SK ची बॅट. क्षेत्ररक्षक 3,333 रुपये व आकर्षक असे SK ची बॅट आणि मालिकावीर या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे ती बाईक. मॅन ऑफ द मॅच गॉट SK ची कॅप आणि मयूर स्पोर्ट्स एक आकर्षक टी-शर्ट्स हे या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये दिले जाते. भरघोस बक्षिसांची ही स्पर्धा नेहमीच दरवर्षी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न या SKMB आयोजकांचा असतो आणि या संपूर्ण आयोजकांचा नेहमीच पाहायला मिळाला. संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांचा खोलातला बॉल पुन्हा एकदा खेळा. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक सुनील उतेकर चांगली फिल्डिंग केली आहे. एक सिंगल मिळेल. तिसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आता स्वतः रोहित पार्टे आलाय. धाबा रोखाव्या लागतील रोहित पार्टेला. तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक चांगला बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट वरती बॉल केतनचे येत नाहीयेत. चांगली प्रॅक्टिस त्यांनी सातत्याने या हंगामामध्ये केली आणि त्यांनी सांगितलंय की
या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स त्याला द्यायचा आहे. पीटीपीएलच्या स्पर्धामध्ये तो खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धा देखील अलीकडेच केव्हीपीएल पार पडली, तिकडे देखील त्याचा संघ आपण पाहिला, परंतु परफॉर्मन्स त्याला करावा लागेल. इकडे मात्र जर पाहिला तर नो बॉल पण त्यांनी घोषित केलाय. वेस्ट साईडचा हा नो बॉल जो पाहायला मिळतोय. केतन पवारसाठी नक्कीच जर पाहिलं तर अजित चोरगेने ज्या वेळेला अजितला विचारलं केव्हीपीएल मध्ये, त्याने सांगितलं की ह्याचं सर्व श्रेय मी केतनला देतोय, कारण त्याने त्याच्यासोबत सराव केलेला आणि त्याचा फायदा अजितला झाला होता. आणि तो केव्हीपीएल 5 मध्ये अजित चोरगे मालिकावीर ठरला होता. मागीलच आता ओमकार चषक पार पडली, तिकडे देखील उपविजेता राहिला होता भैरवनाथ कापडे खुर्द संघ. लोअर फुल टॉस गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला केतन पवार याच्या बॅट मधून धावा मिळत आहेत त्या 4. थँक्यू. या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आपल्याला 4 दिवस केली आहे. स्वर्गीय सोनू आबा जाधव यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश सोनू जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठा तडाखा, केतन पवार थांबायला तयार नाही. आता त्याच्या बॅट मधून उत्तुंग असा गगनाला गवस निघालणारा षटकार. केतन पवारच्या बॅट मधून पाहायला मिळाले पहिले 2 बॉल डॉट आले, त्याच्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलाय केतन पवारने. संघाची धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. 40 धावा किनेश्वरचे 2 संघ आज खेळत आहेत. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये एका किनेश्वर संघाने बाजी मारली, आता किनेश्वर वाडीचे संघ खेळतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न झाला, बॉल सर्व विकेट कीपरकडे समीर मापदी यांच्या हातामध्ये जाऊन बसतोय. डॉट बॉल. रोहित पाटील हे षटक धावा आल्या त्या षटकामध्ये देखील 2 मोठे फटके खेळलेत केतन पवारने. एसके ब्रँडची जर्सी आज परिधान करून नवीन जर्सी मध्ये संपूर्ण गणवेशामध्ये आज पाहायला मिळतोय संघ जेएमसीसी किनेश्वर वाडी. फुलटॉस आणि नो बॉल, त्याच्यावरती स्वर्गीय जयराम निकम कक्षामध्ये पाठवलं बॉलला केतन पवारने. सिक्सर. केतन पवार आपण पाहिलं तर स्वर्गीय जयराम निकम स्टँड मध्ये त्याने चेंडूला पाठवलं, त्या फ्लॅक्सला चेंडू लागला. कित्येक वेळा आपण त्यांना देखील सोबत खेळताना पाहायला मिळाला. अजित असेल, केतन असेल, त्याच्यानंतर आपण जयरामला देखील पाहिलं कांदिवली परिसरामध्ये चांगलं क्रिकेट ते देखील खेळत आले. प्रकाश तळेकर यांना देखील आपण कित्येक वेळा त्यांच्या टीम मध्ये पाहायला मिळाले होते, परंतु आज जयराम नाही आपल्यात आणि त्याच्या फ्लॅगला चेंडू टोलवला गेला केतन पवारने. 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या तब्बल 47 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली बॅटिंग करतोय केतन पवार. 3 मोठे फटके खेळलेत. लोअर फुल टॉस आणखीन एक गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षक स्वराज त्या ठिकाणी पोहोचेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतीये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला 49 धावांवरती. अतुल तळेकर आणि विनय तळेकर आमच्याशी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सलग 4 दिवस पाहायला मिळणार आहेत. ऑनलाईन स्कोरिंग एका बाजूला विनय तळेकरच्या माध्यमातून आणि ऑफलाईन अतुल तळेकरची बॅटिंग मला बऱ्याच दिवसानंतर मागील रविवारी ओमकार चषकामध्ये पाहायला मिळाली होती. बॅटची कडा घेऊन चेंडू चौकार पाहायला मिळाला होता. 2 बंधू तालुक्यासाठी आणि एसकेएमबी साठी आणि पीटीपीएल साठी दोघही आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. 3 षटक या ठिकाणी संपले. 3 षटकांचा समाप्तीनंतर धाव फलकावरती 49 ला एक बाद. या षटकामध्ये धावा आल्या रोहित पार्टेच्या तब्बल 21 धावा तब्बल आलाय. रुपेश पवार
गोलंदाजी मार्क वरती शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सिद्धिविनायक बोरावळे संघाकडून चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल झाली आहे JMCC किनेश्वरवाडी या टीमची. गुरुवारचा दिवस, पहिला दिवस या स्पर्धेचा SKMB. हा चांगला बॉल वेगाने पुढे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आता बीट केलंय बाळकृष्ण जाधवला. बाळकृष्ण जाधव आणि केतन पवार आपल्याला हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. गुरु शिष्याची जोडी मैदानात आपण खेळपट्टीवरती पाहतोय. बाळकृष्णने देखील सांगितलं की मला देखील क्रिकेटचे धडे केतन पवार कडून मिळाले आणि मी मैदानामध्ये दाखल झालो हे त्यांनी सांगितलं कित्येक वेळा. हा देखील बॉल आता ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकलाय. पंच सचिन सावंत कळवत आहेत की हा बॉल वाईड आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल रुपेश पवारला. एक्स्ट्राची धाव मिळेल. संघाची धावसंख्या 50 जाऊन पोहोचली आहे. JMCC किनेश्वरवाडी संघाची धावसंख्या 50 वरती. 50 धावा धाव फलकावरती आहेत. बाळकृष्ण अजूनही खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार जो पाहायला मिळाला होता. खोलातला बॉल बॉटमॅनच्या सहाय्याने खेळा. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बंटी मोरे तिकडे आला आणि बॉल अडवण्याचा प्रयत्नच केला नाही. बॉल निघून गेला. सीमारेषा पार. धावा मिळत आहेत त्या 4. थँक्यू. या 4 धावा आल्या. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली सिद्धिविनायक बोरावळे टीमची. आणि मला वाटतं ना सिद्धिविनायक बोरावळेचे सर्वच्या सर्व खेळाडू नेहमी सराव, रोजचा सराव म्हटलं ना तरी काही कमी पडणार नाही. बरोबर आहे सुनील उतेकर साहेब? कारण रोजचा सराव करणारा संघ तालुक्यातील म्हटलं तर मला वाटतं सिद्धिविनायक बोरावळे आणि नेहमी आम्ही पाहतो या खेळाडूंना. पुढचा बॉल रुपेश पवारचा. स्विचिटचा फटका. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. बुमराच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. सत्तावीस धावांवरती बॅटिंग करतोय. 10 बॉल त्याने फेच केलेत बाळकृष्ण जाधवने, बुमराने आणि 27 वरती तो बॅटिंग करतोय. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला. बॉटमॅनच्या साईडने पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक समीर माबदी. चांगली फिल्डिंग, चेंडूची फेकी देखील चांगली. चांगला थ्रो केलाय समीरने. धाव मिळेल ती केवळ 1. हेकरीच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो JMCC किनेश्वरवाडीचा 59 धावा धाव फलकावरती. 59 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल KBCC खांडज आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल JMCC किनेश्वरवाडी. चेंडू उडवलाय हवे ते बराच काळ. क्षेत्ररक्षक नाहीये, कोणताही क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. 2 दुहेरीचा प्रयत्न केतन पवारने केलाय आणि या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. केतनचा या वर्षीचा फिटनेस त्याच्याकडे देखील त्याने चांगलेच लक्ष दिलंय आणि बॅटिंग वरती देखील चांगलं लक्ष त्याने दिलंय आणि धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. या स्पर्धेमध्ये SKMB तो देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये केतन पवारला पाहतोय. शुभम उतेकर असतील, भावेश कदम, ओमकार गाडगे, विजय तळेकर यांनी चांगली साथ दिली आहे. सर्व आयोजन श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कापडे खुर्द, छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर, जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि यंगस्टार पोलादपूर यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे ही SKMB ट्रॉफी पर्व पार्श्वमध्ये पाहतोय. डीप मिड विकेटला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. तिहेरीचा देखील प्रयत्न होतोय, परंतु इकडे तिसऱ्या धाव घेत असताना धावबाद होईल खेळाडू. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 4 षटकांच्या समाप्त एकेरी झाला. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. JMCC किनेश्वरवाडी 63 झाल्यात. 64 धावा बनवायच्या त्या सिद्धिविनायक बोरावळे या टीमला. चला नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी आपण करूया. JMCC किनेश्वरवाडी विरुद्ध KBCC कांडज अशी मॅच असणार आहे. 64चा टार्गेट आहे. या 64 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल या ऐकूया. जयेश भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.
हॅलो हॅलो चेक. चला महत्वाचा सामना. सामन्याला सुरुवात होईल. एक मोठं लक्ष 63च्या बंडला 64चा पाठलाग करायचा आहे. अंपायर्स मैदानाच्या बाहेर यायचं नाही. चला सामन्याला सुरुवात होईल आणि पहिल्या दोन्ही ग्रुप मधले संघ आपण देखील तयार आहात. थोड्याच वेळामध्ये लॉट सोडवला जाणार आहे. आई गावदेवी जननी माता किनेश्वर आणि चंद्रगड वॉरियर्स डवरे आपण देखील तयार आहात. चला सामन्याला सुरुवात होईल. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. थँक्यू व्हेरी मच. ते अर्थातच दत्तगृपा साऊंड्स, विजय मोकाशी आणि त्यांची संपूर्ण टीम, निहाल, यश, कौशिक यांना तुम्ही पाहता. थँक्यू व्हेरी मच. आवाजातील साज जो मात्र आज त्यांनी ही कायम ठेवलेला आहे. tenniscricket.in जगातील पहिली वेबसाईट ज्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, ज्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण पाहायला मिळते. प्रथमेश परब, अगदी त्यांची संपूर्ण टीम आज पाहायला मिळते आहे. ऑब्जेक्शन आहे फिल्डिंग टीमने इथे ऑब्जेक्शन घेतलाय. JMCC किनेश्वरवाडी या टीमने इथे ऑब्जेक्शन घेतलंय. सिद्धिविनायक बोरावळे या संघाच्या खेळाडूची जर्सी नसल्या कारणास्तव ड्रेस कोड पूर्ण नाही आहे. अर्थात बनवल्या होत्या 63, त्यामध्ये धावा होतील 2 ऍड झाल्या 65. 66 धावसंख्येचं टार्गेट. आघाडीची जोडी मी लक्षवेधन दोन्ही बॅटर आपल्याला 66 चेस करायचे आहेत. 2 धावांची पेनल्टी आहे. चला सामन्याला सुरुवात होईल. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. इथून पुढे 3 मॅचेस अजून बाकी आहेत. इथून पुढे 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होईल. पहिला षटक गोलंदाज सज्ज होईल. रोहित पार्टेला आपण पाहतोय आघाडीला आला आणि त्याच्या साथीला स्वराज जाधव. रोहित पार्टे मागील मॅच मध्ये असं एका क्षणाला वाटलं होतं ना की त्याच्याकडून काय चुका घडतायत की त्याच्या बॅटवरती बॉल येत नाहीयेत. लोअर फुलटोस बॉल त्याने मिस केलाय. एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे अनेक वर्ष सातत्याने पाहिलं जातं. लांब लचक षटकार मारणारा बहादर, परंतु मागील मॅच मध्ये तो खेळ झालेला नाहीये. आर्यन गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात 66चा पाठलाग. पहिला बॉल. पहिला चेंडू दिशाहीन राहिला. पंच एक्सरसाइज करतात. दुपारच्या भोजनानंतर इथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अवांतर धाव येते अवांतरच्या अतिरिक्तच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने सुरुवात होत असताना पाहायला मिळाली या सत्राची आणि या षटकाची देखील. केतन पवारने चांगला खेळ केला. 2 षटकार, 1 चौकार, 3 डबल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकंदरीत 22 धावा त्याने नॉट आउट बनवलेल्या पाहायला मिळाला. यावेळेला सुरुवात केली आहे. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. रोहित पार्टेच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार. इथे षटकार ठोकलाय. याच खेळासाठी तो जाणला जातो. हा त्याचा आविर्भाव आहे, हा त्याचा थाट आहे, ही त्याची दहशत आहे.
उजव्या शीच्या बाहेरचा होता, कवचला खेळण्याचा प्रयत्न, कॅच बनू शकते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच नाही तरी मॅच होती. मागील मॅचचा वचपा या सामन्यामध्ये काढण्यासाठी रोहित पार्टे मैदानावरती आलाय. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर पॉइंटला मारू शकत होता, परंतु कव्हरच्या वरतून खेळण्याच्या प्रयत्नात जिथे मिसटायमिंग झालेला फटका पाहायला मिळाला, जीवदान मिळालं. एकंदरीत धावफलकावरती 3 पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला अवांतर आला तर नंतर षटकार आणि आता मात्र 2, एकंदरीत 9 बनल्या. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक अगदी लिहिलेया जणू काय टिचकी मारावा त्या रीतीने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात, आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. SKMB या नावामध्ये सारं काही आहे. षटकाराला 15 बनल्यात. आडवा बाटणे ऑन साइडला, गॅप मोठा, इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती येतोय तो दणदणीत चौकार. बघतोस का रागानं षटका ठोकला वागानं. हा खेळाडू आता मात्र थांबायचं नाही म्हणत असताना बॅटिंग करतोय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. काय बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 मोठे प्रहार. 25 धावा धावफलकावरती आहेत. सूत्र हलू लागली आहेत. आता सूत्र हलू लागली आहेत. 25 धावा धावफलकावरती बनल्या. 66चा पाठलाग. रोहित पुढचा बॉल खोलातला हेलिकॉप्टर. 1 more, another big hit, षटकार. जाधव गोलंदाजी मार्क वरती. बुमराह पुल्हाटपूरचा बुमराह म्हणून त्याची 31 धावा धावफलकावरती आहेत. 35 ची आवश्यकता अजूनही आहे. 18 चेंडू आणि 35 ची गरज. विजय मोकाशी यांना तुम्ही पाहताय. स्वतः दत्तकृपा साऊंडचे सर्व डोंबिवली विभागामध्ये, डोंबिवली परिसरामध्ये या डीजेची जास्तीची चर्चा सातत्याने आहे. कारण त्यांचे ऑपरेटर. पुढचा बॉल बुमराहचा पहिला बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वराज जाधवचा तडाखा
आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. बॉल आणखीन एक फुलरलेनचा समोर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येईल, एकापेक्षा जास्तीचे काय नाही. संघाची धावसंख्या एकेरीमध्ये भर पडेल. धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन द बोर्ड. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला. पुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. 18ची आवश्यकता राहिली आहे. परवाच्या दिवशी राजस्थानमध्ये रोहित नावाचं वादळ आलं होतं. आज मात्र ते घेसर मध्ये पाहायला मिळत आहे. रोहित पार्टे पुढचा बॉल. लोअर फुल टोस, वन मो, आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डाऊन दी ग्राउंड षटकार. मॅच मध्ये असफल राहिलेला रोहित पार्टे या मॅच मध्ये 9 बॉल 46 वरती नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या तब्बल 54 बनल्यात. 12ची आवश्यकता. अर्धशतक येईल का रोहित पार्टेच्या बॅटमधून. उजव्याशीच्या बाहेर दुरून जाणारा हा बॉल. नशिबाची साथ. पंचांचा इशाऱ्याने बाकी बाईटच्या स्वरूपामधून आलाय चौकार. थांबा, सामना संपलेला नाहीये. पंचांनी निर्णय मागे घेतलाय. माफी मागितली या निर्णयासाठी. संचित खरोसे यांच्या माध्यमातून तिसरी रील येत असताना एसकेएमबी ट्रॉफीची पाहायला मिळते आहे. प्रशांत शिंदेची एका धावेचे षटक ते येत असताना पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. अर्धशतक, अर्धशतक एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025 चं ठोकलं. रोहित पार्टेने हाफ सेंचुरी कंप्लीट केली 10 बॉल मध्ये.
थँक्यू. रोहित पार्टे बॅटिंगला येत असताना त्याच्याबद्दल जी काही मी चर्चा केली कदाचित तो खडबडून जागा झाला. आणि या मॅच मध्ये 12 बॉल मध्येच अद्याप आपण पाहिले ना 2 धावांची पेनल्टी घेऊन देखील धावफलकावरती धावा आहेत त्या 65 आणि एका धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 52 वरती रोहित पार्टे नॉट आउट बॅटिंग करतोय. हा तो खेळाडू आहे जो ज्याने अनेक मैदानं अशीच गाजवताना मी नेहमीच त्याला पाहिलंय. रोहित पार्टे याच गोष्टीसाठी जाणला जातो. हिट मॅन आहे. येणारे 12 बॉल आणि 1 ची गरज. नितेश दाभेकर यांच्या माध्यमातून रोहित पार्टेच्या इनिंगसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आयुष आलाय गोलंदाजी मार्क वरती. आयुष गोलंदाजी मार्क वरती दाखल असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 1 ची आवश्यकता. 12 चेंडू 1 ची आवश्यकता होती. इथून सिंगल आली. 10 विकेट राखत असताना आणि 11 बॉल शिल्लक ठेवून हा सामना 66चा पाठलाग अगदी लिलया केला गेला. जेएमसीसी किनेश्वरवाडी या टीमला परास्त करत सिद्धिविनायक बोरावळे संघाने मॅच जिंकली. चला टॉस साठी या टीम कॅप्टन प्रथमतः टॉस करण्यात येईल. 10 बॉल 52 धावा आणि 520 चा स्ट्राईक रेट रोहित पार्टेचा पाहायला मिळाला. टॉस साठी प्रथमतः 60 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 11 मिनिटांमध्येच त्याने कामच इथे केलंय. चला जेएमसीसी किनेश्वरवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट केल केबीसीसी खांडस. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. खांडस टीमचा कॅप्टन चला त्वरित या टॉस करण्यात येईल आणि जेएमसीसी किनेश्वरवाडी टॉस साठी या प्रथमतः. स्क्रीनवरती तुम्ही हायलाइट्स पाहताय tenniscricket.in माध्यमातून. रोहित पार्टेचा हा एक ब्रिलियंट नॉक आणि त्याची ही इनिंग साकारली जाते. हा डाऊन द ग्राउंड खेळलेला षटकार तुम्हाला दाखवला जातोय ज्याने सुरुवातच केली होती षटकारानं. पुढचा बॉल जो ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला होता. अफलातून इनिंग ब्रिलियंट नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चला खांडस टीम कॅप्टन टॉस साठी या त्वरित. पुढचा षटकार देखील आपण पाहिला. अविश्वसनीय अनस्टॉपेबल बॅटिंग त्याने इथे केली आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट रोहित पार्टे. 10 बॉल 52 धावांची खेळी साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील तो राहिलाय. भावेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जेएमसीसी किनेश्वर तर एका बाजूला कालभैरव क्रिकेट खांडस. खांडस संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केले बॅटिंग साठी किनेश्वर संघाला. रोहित पार्टे आपण या. रोहित पार्टे या.